एकीकडे चाकण औद्योगिक परिसरातल्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। गेल्याच आठवड्यात चाकणमधल्या उद्योजकांनी आपल्या समस्या मांडल्या त्या आणि यानंतर आज उद्योगमंत्री उदय सामंत यांची चाकण इथे उद्योजकांसोबतच चर्चा होणार आहे। उदय सामंत हे बैठक घेणार आहेत आणि यात उद्योजकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत। विशेष म्हणजे उदय सामंतांच्या दौऱ्याआधी कंत्राटदारांनी सगळे खड्डे बुजवले। आता मंत्री पाहणी करायला आल्यावर खड्डे बुजवले जातात, पण सामान्यांचं काय? चाकणसारख्या ठिकाणी असलेल्या उद्योजकांचं काय, असा सवाल केला जातोय। या प्रकरणावर रोहित पवारांनी काय म्हटले आपण पाहूयात। आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात, तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। माझं तर त्यांना मत आहे की प्रोटोकॉल बाजूला ठेवा, कोणालाच काय सांगू नका। वर्किंग डे दिवशी एक साध्या गाडीमध्ये, म्हणजे एखाद्या मारुती गाडीमध्ये नाहीतर एखाद्या स्कॉर्पिओमध्ये तुम्ही बसा आणि कुठलाही प्रोटोकॉल न घेता, पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा। 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला, एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात। तर तुम्ही प्रोटोकॉल आणि ते सुद्धा रविवारी जर जाणार असाल तर कदाचित तुम्ही अर्धा तासात पोहोचाल। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा MIDC विभागामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे, कुठंच कंट्रोल नाही।